आधी अपघातात तरणा बाण मुलगा आणि हसता खेळता दोन नातींचा मृत्यू झाला। या धक्क्यातून आजोबांनीही अखेरचा श्वास घेतला। रविवारी सकाळी आनंदात असलेलं आचार्य कुटुंब 24 तासांच्या आत चौघांच्या मृत्यूनं शोकमग्न झालंय। बारामती येथील खंडोबानगर येथे काल झालेल्या भीषण अपघातात ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुली सई आणि मधुरा यांचे निधन झाल्यानंतर आज ओंकार यांचे वडील आणि सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचे निधन झाल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे। त्यांच्या निधनामुळे आचार्य कुटुंबियांवर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत। त्यांच्या कुटुंबियांना या तीव्र दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो। बापाचं लेकीवरचं प्रेम, पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नाही तरीही त्यातून तो दोन हातांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करून म्हणू लागला, माझ्या मुलींना तेवढं वाचवा। स्वतः जीवन मरणाच्या दारात असलेल्या बापाचे शब्द हृदय पिळवटणारे होते। खूपच हृदयद्रावक घटना। ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुली मधुरा व सई यांचे अपघातात दुःखद निधन झाले। संपूर्ण बारामतीकर हळहळ व्यक्त करत आहेत। ईश्वर त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती देवो ही प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अलीकडे फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे। त्यामुळे वाहने सावकाश चालवा, काळजी घेऊन चालवा। आपल्या मुलांना सोबत घेऊन लांब प्रवासाला जाऊ नका। गेले तरी सुरक्षा व्यवस्थेच्या रस्ते सुरक्षेच्या तरतुदी करा। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।